हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? तर आम्ही आलो आहोत पनवेलला. माझ्या छोट्या बहिणीचं डोहाळ जेवण आहे, प्राजक्ता म्हणजे पृथ्वीच्या मावशीचं. तुम्हाला माहितीच आहे ती. तर चला आम्ही संपूर्ण दिवस काय काय एन्जॉय करतो आणि पृथ्वी काय काय करतो हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कशी गडबड चालली आहे बघा, यांची घाई चालली आहे फक्त. तर आता आम्ही निघालो आहोत हॉलवर जायला. पृथ्वी, कोणाचा फोन? तू चप्पल कुठे आहे? सँडल घाल जा. चप्पल घाल, सगळ्यांनी घातल्या तुझा. बाबांचा फोन बाबांकडे दे. वा, किती छान छान दिसते बाबू तू. आदू बघू, दादा पण छान छान दिसतंय. सगळं लावायला घेतलं एकीकडे. मध्ये वरती लावून अडकून स्टँड नाही ना आता. काढायचे ना. कशा दिसतो आम्ही मायलिंग. हळूहळू पाहुणे यायला सुरुवात झालेली आहे. ही आहे प्राची दीदी. हा हा, काढेल ना मग. मग आपण बोलत नाही कलर का भारी दिसतो.
कुठे मावशी आदली आदली थोडं मागे व्हा प्लीज. हॅलो हॅलो. आपल्या चौघींचा काढत होता एक फोटो. बसून घ्या. ए बसून घ्या. याला ऍडजस्ट करा. सगळ्यांनी बसून घ्या. प्रत्येक येत आहे. आजचा दिवस अतिशय आनंदाचा, उत्साहाचा आणि मांगल्याचा आहे. एका नव्या जीवाची गोड चाहूल घरात लागली आहे आणि याच आनंदात आपण सगळे एकत्र जमलो आहोत. डोळ्यात सुंदर स्वप्न, चेहऱ्यावर मातृत्वाची आणि मनात एका आयुष्याची ओढ घेऊन आजची होणारी आई आणि होणारे बाबा आपल्या समोर येत आहे. टाळ्यांच्या गडगडात आपण राजस्थान आणि केसर येतो. एका स्त्रीच्या आयुष्यात सर्वात सुंदर आणि अलौकिक सोहळा म्हणजेच डोहाळे जेवण. 9 महिन्यांचा हा प्रवास सुखाचा, प्रेमाचा, घराघरात चर्चा, आता एका थांबण्याच्या आगमनाची. याच गोड प्रवासातील एक सुंदर टप्पा साजरा करण्यासाठी आजचा डोहाळे जेवणाचा सोहळा रंगला आहे. मी विनंती करते सर्वांना जागेवर उभे राहून आपण प्राजक्ता आणि केतनला शुभाशीर्वाद द्यावे. आपण होणाऱ्या बाळासाठी एक शुभाशीर्वाद द्या. सगळ्यांनी 2 मिनिटं आपल्या छातीवर हात ठेवून बाळासाठी प्रार्थना करायची आहे. लक्ष्मी नारायणाच्या कृपेने येणारं बाळ कुटुंबाचे सौख्य, भाग्य आणि आनंद वाढवो. येणाऱ्या इमल्याच्या जीवाला निरोगी, समृद्ध, सुखी आणि उज्ज्वल आयुष्य लाभो ही ईश्वराची प्रार्थना आणि माझ्या
आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर, हळवा आणि जबाबदारीचा प्रवास असतो. एकेकाळी आई वडिलांच्या कुशीत वाढलेली असते, आता स्वतः एका नवीन जीवाला जन्म देण्याच्या तयारीत असते. ही भावना शब्दात व्यक्त करणं खूप कठीण आहे. गर्भधारणा झाल्याचं समजल्यापासून तिच्या आयुष्यात अनेक बदल घडू लागतात. सुरुवातीला आनंद, आश्चर्य, थोडी भीती आणि पुढे काय होईल याची उत्सुकता असते. दिवसागणिक तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळासोबत तिचं नातं अगदी घट्ट होत जातं. ती त्याच्याशी बोलते, त्याच्यासाठी गाणी ऐकते, त्याच्यासाठी स्वप्न पाहते आणि त्याच्या प्रत्येक हालचालीचा आनंद मनापासून अनुभवते. 7वा महिना हा गर्भावस्थेतील खूप महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या काळात बाळाची चांगली वाढ झालेली असते. बाळाच्या हालचाली स्पष्ट जाणवतात. कधी बाळ लाथ मारतं, कधी पोटात वळतं आणि त्या प्रत्येक हालचालीसोबत आईच्या चेहऱ्यावर नकळत हास्य उमटतं. त्या क्षणी तिला जाणवतं की शरीरात एक छोटंसं आयुष्य वाढत आहे. याच काळात ओटी भरण्याचा समारंभ साजरा केला जातो. हा फक्त एक पारंपरिक विधी नसतो, तर आई होणाऱ्या मुलीवर प्रेम, आशीर्वाद आणि मायेचा वर्षाव करण्याचा दिवस असतो. तिला सुंदर साडी, दागिने, फुले, फळे असे अनेक गोड पदार्थ आणि बाळासाठी भेटवस्तू दिल्या जातात. तिच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी सर्वजण शुभेच्छा देतात. तुम्ही पाहू शकता की सर्वांच्या चेहऱ्यावर किती आनंद झळकतो आहे. अशा प्रकारे कार्यक्रम पुढे चालूच होता. आम्ही सर्वांनी, बहिणींनी, भावजयांनी, काक्यांनी, तिच्या नंदांनी तिच्यासाठी छान छान परफॉर्मन्स साजरे केले होते. ते तुम्ही थोडे थोडे पुढे पहा. और बेबी आने के बाद क्या होता है? बेबी आने से पहले गीत से आप गाओगे और बेबी किती मस्ती चालू आहे बघा या पोराची. किती मस्ती चालू आहे, म्हणजे इकडून तिकडून चालूच आहे. अख्ख्या फंक्शन मध्ये एकदा पण बसणार असेल.
जेवण आणि तेच आपण आता आपलं पारंपरिक कार्यक्रम पेढा की बर्फी यासाठी सगळ्यांनी जवळ बघायचं इकडे तिकडे बघू आता आपण बघणार आहोत पेढा की बर्फी दीदी मध्ये नको येऊ आता फोन नाही घ्यायचा आईसाठी प्राप्ती त्याचा आवाज खाली ठेवा. खूप कर्कश होतोय. आईचा आता सगळ्यांनी खाली या. खूप कर्कश आवाज सगळ्यांनी येतोय. खाली या. बॅग आहे पूर्ण. सगळ्यांनी बसून घ्या सगळ्यांना दिसेल बस तू खाली ये पहिला बसून घ्या खाली. बाबा खाली ये. पृथ्वी नो नाही ऐका ना सगळ्यांना बसायला सांग ना प्लीज तुम्ही काय बसा काका मगाशी बसते सगळ्यांनी बसून घ्या किती मारी आहे सगळ्यांनी मारी आहे सगळ्यांनी पहिले बर्फी आता विठ्ठल मग काय समजायला काय अजून एक राऊंड झाला पाहिजे मागे मागे दीदी मागे 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 आपण काय बंद करून चूज करून चल हवा माहेरची ओटी भरताना तिच्या मनात अनेक आठवणी जाग्या होतात. ज्या घरात ती लहानाची मोठी झाली, जिथे तिने खेळलं, हट्ट केले, आई वडिलांच्या हातचं जेवण खाल्लं, त्याच घरात आज तिचं वेगळ्याच प्रेमाने स्वागत होत होतं. आई वडिलांच्या डोळ्यात आनंदही असतो आणि भावुकताही. त्यांची लाडकी मुलगी स्वतः आई होणार आहे. या काळात तिच्या मनात अनेक प्रश्नही असतात. प्रसूती कशी होईल, बाळ निरोगी असेल ना, मी चांगली आई बनू शकेल ना, अशा अनेक विचारांमुळे कधी ती भावूक होते, कधी थोडी घाबरते. पण जेव्हा कुटुंब तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहतं तेव्हा तिचा आत्मविश्वास वाढतो. गर्भावस्थेत तिच्या शरीरात अनेक बदल होत असतात. थकवा, झोपेचा त्रास, पाठीचं दुखणं, पाय सुजणं, भावनिक चढ उतार अशा अनेक गोष्टींचा ती सामना करत असते. तरीही तिचं सगळं लक्ष तिच्या बाळाच्या आरोग्यावर असतं. ती पौष्टिक आहार घेते, डॉक्टरांचा सल्ला पाळते आणि बाळाच्या स्वागताची तयारी सुद्धा करते. मुलगी आई होण्याचा हा प्रवास म्हणजे फक्त एका बाळाचा जन्म नाही, तर एका नव्या आईचाही जन्म असतो. या प्रवासात तिचं मन अगदी प्रेमळ, अधिक संयमी आणि अधिक मजबूत होतं. ओटी भरण्याचा दिवस हा त्या सुंदर प्रवासातील एक अविस्मरणीय टप्पा असतो, जो आयुष्यभर तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या आठवणीत जपला जातो. थांब हात खाली घे. थांब तू आता इकडे या
ब्रदरचं कुठे देणार आहे फोटो काढतो. पुढे तुमचा फोन आहे का त्याच्याकडे? तर तुझी एवढी साडी संपली. गाडी भरली पूर्ण. अशा प्रकारे मस्तपैकी कार्यक्रम पार पडलेला आहे. सगळे हे बघ तुझं माझ्याकडे बघ गर्ल्स. सगळ्यांना तर बोरकुटचा वेळ लागला. पण केलंच नाही, खेळलोच नाही असं. एवढे आणि उद्या गाडीत लावतो. नाही पायावर थोडा अंगठ्यांवर नॉर्मल. एसी मध्ये काय वाटत होतं. कसा वाटला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.